गुड मॉर्निंग. तर आता दुसरा दिवस आहे. तर आता आपण मालवणमध्ये काल मालवण बीच, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग फोर्ट आणि देवबाग बीच बघितला. आता आपण चाललो होते तारकर्ली बीचवर आणि तिथून परत मालवण बीचवर जायचं आहे वॉटर ॲडव्हेंचर्स करायला. आणि त्याच्यानंतर नाईटचा असा प्लॅन आहे की कोणतं तरी मंदिर आहे, सोनल बोलली, ते मंदिर आणि रॉक गार्डन आणि फाउंटेन शो जो रॉक गार्डन असतो तो करायचा आहे. तर मग आता आपण इथून निघूया आणि आता भेटूया डायरेक्ट ते तारकर्ली बीचवर. चला. तारकर्ली बीचवर आलो आहे आता आपण. पण आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट दाखवणार आहे जे तुम्ही कधी बघितली नसेल. की आपली नॉर्मली पाण्यात गेल्यावर कशी चप्पल सटकते, हरवते वगैरे, तर त्यासाठी एक दोरी येते आजकाल जी तुम्हाला माहीत नसेल. मी तुम्हाला दाखवतो. ही सोनल आहे आणि मी जे बोलतोय ते हे अशा दोऱ्या येतात ज्यांनी चप्पल बांधून ठेवता येते. कोणाला माहीत नसेल तर सोनलशी संपर्क साधा. तर बीचवरचे सगळे छपरी चाळे झाल्यानंतर आता आम्ही आलो आहे नाश्ता करण्यासाठी. तर घावणे आणि चटणी वगैरे जे इथलं फेमस आहे मालवणी ते खाऊया. रात्री आम्ही मालवणी जे जेवण केलं ते एकदम थरकलाच होतं. आम्हाला काहीच आवडलं नाही. एकदम पानसट बनवतात ते, तिखट नाही, काही नाही. तर आता घावणे वगैरे खाऊया इथलं फेमस. आणि चाललो आहे ते डायरेक्ट मालवण बीचला. आपलं जे वॉटर स्पोर्ट्स राहिले ते करायचे. चला भेटूया. याला म्हणतात आंबोळी आणि हे घावणे. आता आपण आलोय बीचवर. चाललोय पहिलं स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी. काम सुटायच्या आधी तुझं गेम करतोय. काम सुटायच्या आधी तुका मारतोय एकदा तरी सांगून.
तर स्कुबा डायव्हिंग झालेली आता आपली. आता पॅरासेलिंगसाठी जायचं आहे. तर या बोटमधून उतरवलं आहे त्यांनी आणि दुसरी बोट येईल पॅरासेलिंगसाठी, तिच्यात जायचं आहे. आता आपण आलोय रॉक गार्डनला. मध्ये 1 तास रूमवर गेलो, ब्रेक घेतला आणि फ्रेश झालो. आणि आता चालू आहे रॉक गार्डनला. तुम्हाला दाखवतो रॉक गार्डन. ॲक्च्युली सनसेट पॉईंट आहे, पण मी नाही गेल्या गेल्या झोपून घेतलं, उशीर झाला. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो मी तरी. तिकडनं आहे. हे सांगितलं मी.
अरे खालीच थांब, पण तिकडे थांब, त्या कॉर्नरला थांब, खाली थांब पण कॉर्नरला थांब. पटपट खा रे. पटकन 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 पटकन. एक एक एक. हा तोंडात टाक. अरे अख्खा तोंडात टाक. अर्धा तास झालाय आम्हाला झुणका भाकर शोधतोय. मालवणी जेवण त्यांचं काही आवडत नाही, एकदम थर्ड क्लास आहे. म्हणजे थर्ड क्लास म्हणजे माझ्यासाठी थर्ड क्लास आहे. जेवण त्यांचं चांगलं असेल, मला काय आवडलं नाही. झुणका भाकर आता एक ठिकाणी आलो होतो, झुणका रेडी आहे म्हणे, झुणका म्हणजे पिठलं रेडी आहे, पण भाकरी नाही. आपला ती इच्छा तीच होती, बाहेर आल्यानंतर झुणका भाकर मस्त. जेव्हा काहीच भेटत नाही तेव्हा ऑथेंटिक इज बेस्ट. चला बघू.